रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या रस्ता दुरुस्ती कामांवरून आता राजकारण तापण्याची चिन्ह दिसत आहेत। खेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजिमभाई सुर्वे यांनी रस्त्यांच्या डांबरीकरणात निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे। दरम्यान रात्रीच्या वेळी सुरू असलेले काम काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रोखल्याचा दावा करण्यात आला आहे। यावेळी कामाचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे। रस्त्यांची कामे रात्रीऐवजी दिवसा करावीत आणि ठेकेदाराकडून गुणवत्तेची हमी घ्यावी अशी मागणी काँग्रेसने खेड नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे। या आरोपांमुळे खेड शहरातील रस्ता दुरुस्ती कामांच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये देखील चर्चा सुरू झाली आहे। खेड नगरपालिकेत अंतर्गत रस्त्याचं जो काम चालू आहे ते व्यवस्थित तरीक्याने काम होत नाही आणि त्या कामामध्ये धांदी चाललेली आहे। कोकणातला जो पाऊस आहे तो वरंदर पाऊस असते आणि त्या जे काम चाललेलं आहे तो जो येणारा पाऊस जो आहे तो कामाला तेवढं म्हणजे कामाची वाट लावून टाकणार किंवा काम ते व्यवस्थित राहणार नाही। ह्यासाठी आमचे काल आमचे दोन आमच्या कार्यकर्त्यांनी जो काम चाललेला आहे तो थांबवलेला आहे। ह्याच्या पुढेसुद्धा जर असं जर कामातला जर धांदली होत असेल तर आमचे काँग्रेसचे कार्यकर्ता ते काम थांबवतील हे आम्ही आणि काँग्रेस पक्षाकडून आम्ही एक आंदोलन करणार। खेड शहरातल्या जनताला घेऊन शना आणि कुठेही काम चालू असेल ते काम आम्ही थांबवणार। 5 वाजता काम बंद झालं पाहिजे, परंतु ते काम रात्री 11 वाजेपर्यंत चालू होतं। म्हणजे कुठेतरी धांदली करायची आहे किंवा काम थुपपट्टी लावायची आहे मनुष्यांना एवढं रात्र काम ते चालू होतं आणि तिथं कुठलाही नगर परिषदचा कोणी कार्यकर्ता बोला किंवा कर्मचारी या इंजिनियर कोणी तिथं थांबलेला नाही। आणि ह्याच्या पुढं जर असं झालं आणि जर नगरपालिकाचा जर कोणी माणूस तिथं जर सुपरवायझिंग करायला किंवा पाहणी करायला जर नसेल तर आमचे कार्यकर्ता किंवा काँग्रेस पक्ष हे तिथं जाणशाना काम थांबवणार। जर अशी जर कामं जर चालली आणि त्याच्यातनं जर काय पद्धत नसेल आणि चुकीच्या पद्धतीने जर कामं चालली तर ती कामं आम्ही काँग्रेस पक्ष ते थांबवणार आणि उद्या जर ते कामातला जर काय म्हणजे काही कमी जास्त झालं तर त्याचं जिम्मेदार नगरपालिकाच असणार।